अखंड हरिनाम सप्ताह सतत दरवर्षी का करावा? अलीकडे जुनं लोकांना नको वाटतंय, नवीनाकडे भर आहे. मागचं मासिक या महिन्यात नको म्हणतात, मागचं पाक्षिक या पंधरवड्यात नको म्हणतात, मागचं साप्ताहिक या सप्ताहात नको म्हणतात, कालचं दैनिक आज नको वाटतंय, आजचं सकाळ संध्याकाळी नको वाटतंय, संध्याकाळ आहे का म्हणतात. इतकं जुनं राहून नवीनावर भर आहे. मग हे अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी का करायचा? ज्ञानदेव म्हणे, तुका म्हणे, नामा म्हणे हेच आहे, हरिपाठन हेच. तर हे दरवर्षी का करावं? तर जीवाला ज्याची अपेक्षा आहे, जीवाला जे हवं आहे, जे नको आहे ते गेलं पाहिजे, हवं आहे ते मिळालं पाहिजे. परंतु हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत या नामचिंतनाची आवश्यकता आहेच आहे. आपल्या जीवनातलं अनिष्ट दुःख आपल्याला जावं वाटतंय आणि इष्ट असा आनंद आपल्याला मिळावा वाटतो आहे, पण दुःख काही जात नाही आणि आनंद काही मिळत नाही आणि हे घडत नाही तोपर्यंत आपला खटाटोप बंद होत नाही. चालू आहेत आपले प्रयत्न, चालू आहेत प्रयोग, चालू आहे परिवर्तन, चालू आहे पराकाष्ठा करतो आहे. हे दुःख गेलं पाहिजे आणि ते कायमचं गेलं पाहिजे आणि आनंद मिळाला पाहिजे, तो कायमचा मिळाला पाहिजे. पण याकरता आपण अहर्निश खटपट करतो. शेतकरी शेतीत राबतो, व्यापारी व्यापारात खपतो, नोकरीवाला नोकरीमध्ये झिजतो आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्नशील प्रयोगशील आहे, परंतु दुःख काही मिटत नाही आणि सुख काही मिळत नाही. म्हणून हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या साधनेची आवश्यकता आहे, नामचिंतनाची आवश्यकता आहे. जर दुःख नामाची वस्तू जगात नसती तर या साधनाचा विचार करण्याची काय आवश्यकता नव्हती. भामती निबंधामध्ये एक म्हटलेलं आहे, एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत यदि दुःखम नाम वस्तू न स्यात्. दुःख नावाची वस्तू जगात जर शिल्लक नसती तर या शास्त्राचा नामचिंतनाचा विचार सांगण्याची काहीच गरज नव्हती. परंतु हे जोपर्यंत मिटत नाही आणि आनंद जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जीवानी ह्या साधनेत रत राहिलंच पाहिजे. म्हणून संतांनी सातत्य याला ठेवायला सांगितलेलं आहे. नित्यनेमनामी, नित्यनेमाने म्हटलेलं आहे. दिनरजनी हाच धंदा त्यांनी केलेला आहे. नकळे दिवस की राती एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. सातत्याने हे करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या पूर्वजांनी संतांनी हे अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. हेच खरं जीवाचं अपेक्षा पूर्ण करणारं साधन आहे. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह आपण सातत्याने घडवत आलेला आहात. म्हणून आपण आज हा भव्य कार्यक्रम संपन्न करत आहात. त्यातील आजची सेवा असल्यामुळे कृष्णाष्टमीच्या निमित्ताने हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. म्हणून कृष्णाचं नाम असणाराच अभंग घेत जावा असा आपण नियम केल्यामुळे त्यामुळे कृष्णाचं नाम आलेलं आणि त्या नामाचं साफल्य दाखवणाराच अभंग आज सेवेकरता मी घेतलेला आहे. रामकृष्ण नाम मांडे पावोळी तेने होईल होळे पापा धुने ऐसा मना छंद लावे रे अभ्यास जया नाही नाश ब्रह्मरसा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा तुम्हा आम्हा सर्व जीवांना रामकृष्ण नाम चिंतनात आपलं आयुष्य व्यतीत करायला सांगतात आणि त्या नामचिंतनाने काय फल प्राप्त होईल हेही स्पष्ट करतायत. अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्ट प्राप्ती सांगतायत. मनुष्याने आपल्या जीवनात नामचिंतन हे अवश्य केलंच पाहिजे. इतर काही करूच नाही, पण नामचिंतन केल्याशिवाय मात्र राहू नये. जगद्गुरु तुकोबारांनी नव्हे सर्व संतांनी याच साधनेवर जोर दिलेला आहे.
बाबांनो, नामचिंतन करा. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबारांनी समाजाला समजून देण्याचा प्रयत्न केलेला. कधी कधी मनुष्य जन्माचं महत्त्व सांगून तुकोबारांनी लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त केलेलं आहे. बाबांनो, याच जन्मे घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. याच जन्मात हे भजन घडू शकतं, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही. म्हणून मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे, तर आपण नामचिंतन करा असं मनुष्य जन्माचं महत्त्व सांगून तुकोबाराय नामचिंतनाकडे प्रवृत्त करतायत. इतर कोणत्या जन्मात हे भजन घडत नाही. तुकोबारायांच्या या विधानावर तुमचा काय दावा आहे का? हे विधान मागं घ्या. अन्य जन्मात हे भजन घडू शकतं, असे अन्य जन्मात भजन घडणारे तुम्हाला पुरावे आम्ही आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातले देतो. असे काय पुरावे तुमच्याकडे आहेत का? आता हा आपला सप्ताह झाला, हा परिसरातल्या डुकरांनी पाहिला, आणि ते डुकरं काय म्हणू लागली, माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करूया. म्हणून आपला सप्ताह श्रावण वद्यात झाला आणि डुकरांनी सप्ताह भाद्रपद शुद्धात केला. असं 100 वर्षात घडलंय कधी? डुकरांनी सप्ताह केलेला पाहण्यात आला नाही. गावोगावच्या दिंड्या पैठणला जातात, पंढरपूरला जातात, आळंदीला देहूला जात आहेत. ह्या दिंड्या जाताना गाढवांना दिसल्या, आणि ते गाढवा काय म्हणलाली, माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊया. म्हणून त्या गाढवांनी काय केलं, त्यांच्या समाजाची एक तातडीची मीटिंग घेतली, भजनी मंडळ स्थापन केलं, नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुराहून विना आणला, आमच्या महाराजांना बरोबर नेलं, त्यांच्या परीक्षेने पखवाजही चांगला घेतला आणि काढली दिंडी. कोणी पाहण्यात आली? डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही. टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळले? हाले रेडे. अहो, एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात हे भजन घडत नाही. घडतं ते याच जन्मात. तुकोबाराय चकार वापरून सांगतात, याच जन्मे घडे देवाचे भजन. मग असा मनुष्य जन्म जर आपल्याला आता प्राप्त आहे, मग आपण काय करायला पाहिजे? भजन केलं पाहिजे की नाही? असं मनुष्य जन्माचं महत्त्व सांगून तुकोबाराय लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करतात. माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे, आपण सर्वांनी एक पहिली खात्री करून घ्या. कोणती? आपण मनुष्यच आहोत ना, एवढी फक्त खात्री करून घ्या. आणि जर आपण मनुष्यच आहोत आणि मनुष्य जन्मातच फक्त भजन घडतंय, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही, मग असा जन्म आपल्याला आता प्राप्त आहे, तर या जन्मात आपण काय करायला पाहिजे बाबांनो? नामचिंतन केलं पाहिजे की नाही? असं कळकळीने तुकोबाराय या मनुष्य जन्माचं महत्त्व सांगून नामचिंतनाकडे प्रवृत्त करतात. कधी तुकोबाराय युगाचं महत्त्व सांगून नामचिंतनाकडे प्रवृत्त करतात. बाबांनो, कोणतं युग आहे? कलियुग आहे. आणि कलियुगात उद्धाराचं एकमेव साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. कोणत्या युगात कोणतं साधन केलं म्हणजे जीवाचा उद्धार होतो, हे श्रीमद भागवतात स्पष्ट सांगितलेलं आहे. कृतयुगात ध्यान करणं उद्धाराचं साधन होतं, त्रेतायुगात यज्ञ करणं उद्धाराचं साधन, द्वापार युगात परिचर्या पूजा हे उद्धाराचं साधन, आणि कलियुगात हरिनाम हे उद्धाराचं साधन आहे. कृते यध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मुखैः द्वापारे परिचर्यायाम कलौतधारी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन. असं युगाचं महत्त्व सांगून नामचिंतनाकडे प्रवृत्त करावं. कधी तुकोबारांनी चिडू नाही म्हणावं. किती वेळा सांगायचं तुम्हाला? शिवीही द्यावी. किती सांगू तरी 100 वर्ष गेली ना सांगता सांगता, तरी तुम्ही अजून ध्यानात घेत नाही. असं कधी कधी चिडू नये तुकोबारायांनी म्हणावं. तर कधी पाया पडू नये म्हणावं. बाबांना तुमच्या पायाला लागतो,
तुम्हाला माझी विनंती आहे, काय करा, हाताने टाळी वाजवाना आणि मुखाने नाम घ्या. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखे नाम. तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे. तुकोबारांना किती खाली आले तो तुकोबार आहे, तुमच्या पायाला लागतो म्हणतात. तुकोबारांनी आपल्या पायाला लागावं इतकी आपली योग्यता वाढली का की त्यांनी आपल्या पाया पडावं? कोणी कोणाच्या पाया पडायचं असतं? आपली हिंदू संस्कृती काय सांगते, छोट्याने मोठ्याच्या पाया पडावं आणि मोठ्याने छोट्यांना आशीर्वाद द्यावा, ही आपली संस्कृती आहे. मग तुकोबारा आपल्या पाया पडतात म्हणजे तुकोबारांपेक्षा आपण मोठे झालो का? मग तरी ते आपल्या पाया पडतात, याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे, त्यांची तळमळ आहे की तुम्ही वाया जाऊ नये, तुमचं कल्याण व्हावं, भलं व्हावं, ही त्यांची तळमळ असल्यामुळे ते आपल्या पायाही पडायला लागतात. काय असतं, काही माणसं ते दुराग्रही असतात, हेकेखोर असतात, हट्टी असतात, कोणाचंच मानत नसतात. पण अशी माणसं ऐकू शकतात, वळण घेऊ शकतात. कधी जाऊन त्याचे पाय का धरले, तुम्हीच आमचे आईबाप, तुम्हीच आमचे त्राते, तुम्हीच आमचे रक्षण करते, तुम्ही जर डावलं तर कोण आमचं रक्षण करणार नाही, मी पायाला लागतो, तुम्ही हो म्हणा तर मी पाय सोडणार नाही तर सोडणार नाही. असा ज्या वेळेला हट्ट धरून पायाला लागतो त्यावेळेला मनुष्य ढिला पडतो आणि आपला हट्ट सोडून देतो. बोल व काय तुझं म्हणणं सांग एखादाच. पाय धरल्यानंतर बळ चालत नसतं. तुका म्हणे कळ, पाय धरल्या नचले बळ. पाय धरल्यावर बळ चालत नाही, मनुष्य ढिला पडतो आणि मान्यता देतो. तसं तुकोबारांना वाटू लागलं आपण हा शेवटचा प्रयोग करूया. म्हणून तुकोबारा म्हणतात, बाबांनो तुमच्या पायाला लागतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुकोबारा याप्रमाणे म्हणतायत. बरेचसे लोक नामचिंतनाकडे वळले बरं का, पण काही असा कुच्चीर वर्ग दिसून आला की तो काय भजन करताना दिसेना, नामचिंतनाकडं वळेना. तुकोबारांना असं वाईट वाटू लागलं, हे लोक का भजन करत नाही, का नामस्मरण करत नाही. अनेकदा यांना आपण समजून सांगितले तर हे का लक्षात घेत नाही. खेद वाटू लागलं तुकोबारांना. बरं वेळ नाही म्हणून भजन करत नाही असं नाही ना, वेळ भरपूर आहे, 24 तास मोकळेच आहेत. काही माणसांना काहीच काम नसतं, काहीच काम नसतं, रिकामे असतात. पण भजन करताना दिसेना तुकोबारांना. तुकोबारांना वाईट वाटू लागलं, बाबांनो तुम्ही तर सतत या ओट्यावर बसलेले दिसता. आम्ही सकाळी डोंगरावर जातो भजनाला, तुम्ही या ओट्यावरच असता. संध्याकाळी येतो त्यावेळेला इथेच दिसता. कधी दुपारी कीर्तनावरून आलो काल्याच्या तर इथंच दिसता. कधी रात्री कीर्तनावरून आलो 12 वाजता इथेच दिसतात. बरं सारखं तुमचं गप्पा मारणं चालू आहे, सतत तुमचं बोलणं चालू आहे. काही माणसांना काहीच काम नसतं, काहीच काम नसतं. घरच्या भाकरी खायच्या, चौकात येऊन बसायचं आणि आपल्या जिभेच्या खराट्यांनी लोकांची गटारं साफ करायची. हाच टाळी वाजवू नका, वाजवण्यासारखा नाही, हा खेद करण्यासारखा विषय. आपल्याला इतका वेळ असूनही आपण भजनाकडे वळत नाही आणि नको तेच करत राहतो. तुकोबारांना खेद वाटू लागला. वेळ तर भरपूर आहे यांच्याकडं,
मग भजन हे का करत नाहीत? तुकोबाराने विचार केला, यांना आपण जाऊन प्रत्यक्ष म्हटलंच पाहिजे, व्यक्तिगत आपण बोललंच पाहिजे. ते आपल्याला म्हणत नाहीत म्हणून आपण त्यांना म्हणायचं नाही. तुकोबारायांना हे बरं वाटेना. ते म्हणत नाही म्हणून का आपण सांगायचं नाही? मलाही सांगा, एखादा आंधळा जर एखाद्या विहिरीत पडत असेल तर डोळसाने त्याला सांगावं की नाही? का डोळसाने हे म्हणावं तो कुठे मला म्हणतो आहे, मग मी का सांगायचं? असं नाही. एखादा आंधळा त्या विहिरीत पडत असेल तर डोळसाचं हे काम आहे, धावत पळत जाऊन त्याच्या हाताला धरावून चांगल्या रस्त्याला लावून द्यावं. नाथ महाराज भागवतात गोड सांगतात, आंधळे अंधकूपी पडता देखण्याने लावावे सत्पथा. एखादा आंधळा जर विहिरीत पडत असेल तर डोळसाने जाऊन त्याला धरावून चांगल्या रस्त्याला लावून द्यावं. तसे लोक आंधळे झालेले आहेत. येऊनी नरदेहा झाकतील डोळे बळेचे आंधळे होती. लोक आंधळे झालेले त्यांना कळत नाही, हे आपल्याला म्हणत नाहीत म्हणून आपण सांगायचं नाही असं नाही. आपण जायचं. तुकोबाराय अशा लोकांकडे गेले आणि म्हणू लागले, बाबांनो मी बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच महिन्यापासून, बऱ्याच दिवसापासून पाहतो तुम्ही इथे बसलेले दिसता, केव्हाही दिसता. बरं सारखं तुमचं बोलणं चालू आहे. तेव्हा मी जवळून काही वेळेला कानोसा घेतला, काही जनहिताचं तुम्ही चिंतन करता असं तर काही दिसून आलं नाही. समाजहिताचा काही विचार केला जातो असंही काही लक्षात आलं नाही. नको फालतू तेच बोलणं तुमचं मला दिसून आलं. तेव्हा माझी तुम्हाला अशी विनंती आहे, तुम्हाला वेळ भरपूर आहे, मग माझं असं म्हणणं आहे तुम्ही नामचिंतन करत जाणं. काही लोकांना बोलायचा फार नाद असतो, सारखे बोलत असतात, लोकांना ऐकू वाटत नाही. पण काही माणसं बोलल्याशिवाय राहत नाहीत. लोक म्हणतात ओ प्लीज न बोलायचं काय घेता, ते म्हणतात आमचं बोलणं बंद करू नका एवढंच द्या. लोकांना ऐकू वाटत नाही पण हे बोलल्याशिवाय राहत नाही, सारखं बोलणं चालू आहे. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो तुमचं सतत बोलणं मला ध्यानात आलं. बरं ते जनहिताचं नाही का स्वहिताचं नाही, फालतू बडबड अशी दिसून आली. तर माझं एक म्हणणं तुम्ही ऐकता का? म्हणे काय? महाराज म्हणतायत तुम्हाला बोलण्याची फार आवड आहे, नाद आहे, म्हणून तुम्ही सारखे बोलत राहता, म्हणजे सारखे अक्षर उच्चारत राहता. अनेक अक्षरांचा एक शब्द होतो, अनेक शब्दांचं मिळून एक वाक्य तयार होतं आणि ती वाक्यामागं वाक्य, ओळीमागं ओळ तुम्ही मांडत असता, ती अक्षरं उच्चारत असता, ते बोलत असता. तेव्हा माझं असं म्हणणं आहे, इतर ह्या ज्या ओळी तुम्ही मांडताना, इतर शब्दाचा, ओळीचा जो तुम्ही उच्चार करत राहता, तेव्हा माझी तुम्हाला अशी विनंती आहे, इतर ओळी मांडण्यापेक्षा मी सांगतो अशी ओळ मांडा ना. लोक म्हणाले कशी, तर कशी ओळ मांडायची हेच तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतायत. रामकृष्ण नाम मांडी पाओली, रामकृष्ण नाम मांडी पाओली, रामकृष्ण नाम मांडी पाओली, रामकृष्ण नाम मांडी पाओली. होईल
महाराज म्हणतात अशी मांडा. कशी? रामकृष्ण नाम मांडे पावोळी. अरे बाबा, रामकृष्ण नामाची ओळ मांड ना. तुला वेळ आहे, तोंडाने शब्द तू उच्चारतोच, तर कोणतेही शब्द उच्चारण्यापेक्षा मी सांगतो हे शब्द उच्चार ना. रा म्हण, म म्हण, कृ म्हण, श्न म्हण, ह म्हण, रे म्हण, चालू दे ना. ह्या शब्दांचा उच्चार कर ना. रामकृष्ण नाम मांडे पावोळी. कोणती अक्षरं उच्चारली जातात ना. आपलं ज्ञानोबाराने म्हटलेलं आहे, एक आपले 50 वर्ण आहेत. 50 अक्षराचा तुम्ही उच्चार करत असता. कोणते ना कोणते तरी अक्षर तर उच्चारताच. मग इतर 50 अक्षरं उच्चारण्यापेक्षा ही अशी नामाची 2 अक्षरं जरी उच्चारली तरी खूप झाले. 50 अक्षरे करिसी बरोबरी, शेखी तुझे तोंड तुझं वैरी रया. मग काय कर? रकारा पुढे एक मकार मांडिका, उतरसी समतुका शंभूच्या. या परिनामाची ओळ मांडुनी रामकृष्ण नाम मांडे पावोळी. याप्रमाणे ओळ मांड. इतर अक्षर जो तू उच्चारतोस त्याने तुला लाभ काय? त्या अक्षर उच्चारण्यातून तुझ्या पदरात काय पडणार आहे? काय पडणार आहे सांगू? तुझं तोंडच तुझं शत्रू बनणार आहे. शेखी तुझे तोंड तुझं वैरी रया. तुझं तोंड तुझं शत्रू बनेल. तोंड शत्रू बनेल म्हणजे कसं सांगू? तो असं बोलला, मग म्हणतो मला झेटच आली, मी बुटच काढला, टाकला त्याच्या टाळक्यात. बूट त्याच्या टाळक्यात टाकला. केव्हा टाकला? तो तसं बोलला, मग म्हणतो मला राहवलं नाही. म्हणजे बूट कोणी खायला लावला? याच्याच तोंडाने ना. हा तसं बोलला म्हणून त्याने बूट काढला ना. म्हणजे आपल्या तोंडानेच आपल्याला मार खायला लावला की नाही. माऊली म्हणतात शिखे शेखी तुझे तोंड तुझं वैरी राया. तुझं तोंड तुझं शत्रू बनणार आहे. म्हणून इतर काही बोलण्यापेक्षा, इतर ओळी मांडण्यापेक्षा रामकृष्ण नामाची ओळ मान. बस वेळ आहे ना तुला, चालू कर. रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय अशी ओळ मांडणं वेळ आहे तुझ्याकडे. इतर ओळी मांडून आपला आपण शत्रू बनण्यापेक्षा आपण आपलं मित्र व्हा. आपण आपलं हित करणारे व्हा. आपण आपलं घातकर होऊ नका. आपापल्या घातकर शत्रू झालो दावेदार असं होऊ नका. आपणच आपला मित्र म्हणा. रामकृष्ण नामाची ओळ मांडणं बस. महाराज काय करायचं? हो, रामकृष्ण नामाची ओळ मांड. मनुष्याने आपल्या सर्व इंद्रियांचा व्यवहार हा चांगला केला पाहिजे.
भगवंताने आपल्याला ही सर्व इंद्रिय दिलीत, ही कशा करता दिलीत? दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण. जेणे तू नारायण जोडसी, ज्याने तू नारायण प्राप्त करून घेशील याकरता सर्व इंद्रिय दिलेली आहेत. जोडण्याकरता नाही, नारायण जोडण्याकरता ही इंद्रिय दिलेली, जेणे तू जोडसी नारायण. म्हणून आपल्या सर्व इंद्रियांचे व्यवहार असे व्हायला पाहिजे की ज्याने नारायण जोडेल असं. पाय कशा करता दिलेत? चालण्याकरता. मग असं चालून जावं की जिकडे चालून गेल्यानंतर नारायण जोडला पाहिजे. तोंड बोलण्याकरता दिलं, मग तोंडाने असं बोलावं की जे बोलण्यानंतर नारायण जोडला पाहिजे. कान ऐकण्याकरता दिले, कानाने असं ऐकावं की जे ऐकल्यानंतर नारायण जोडला पाहिजे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण. याचा दुरुपयोग करू नये. आम्ही शाळेत असताना आम्हाला वह्या असायच्या, म्हणजे आता बंद झाल्यात असं नाही. आता इतकं ओझ वाढलं की त्या मुलांना जात नाही, इतका तर दप्तराचा बोज असतो. तर त्या वहीच्या कव्हरवर अशी 3 चित्र काढलेली असायची आणि 3 चित्र ती वानराची चित्र काढलेली. ती चित्र अशी, एकाने डोळं झाकलेले, एकाने तोंड झाकलेलं आणि एकाने कान झाकलेले, अशी 3 वानराचे चित्र. आणि त्या प्रत्येक चित्राखाली एक वाक्य लिहिलेलं. ज्याने डोळे झाकलेले होते त्याच्या खाली वाक्य असं असायचं, बुरा मत देखो. ज्याने तोंड झाकलेलं त्याच्या खाली वाक्य होतं, बुरा मत बोलो. आणि कान झाकलेलं त्याच्या खाली वाक्य, बुरा मत सुनो. बुरा मत देखो, बुरा मत बोलो, बुरा मत सुनो. कोण सांगतंय? वानर सांगतंय. कोणाला सांगतंय? नराला सांगतंय. वानर वानर, अरे तुला वानराने सांगण्याची पाळी आली. वानर म्हणजे नरामध्ये इतकी घसरण झालेली आहे की वानराने सांगण्याची पाळी आलेली. तू वाईट पाहू नको, वाईट बोलू नको, वाईट ऐकू नको, यापेक्षा अधःपतन ते काय? वाईट काही करूच नाही, आपल्या इंद्रियांचे गैरव्यवहार होऊच नाही. तुकोबारांनी आपल्या सर्व इंद्रियांना काय करायला सांगितले? घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. सर्व इंद्रियांना काम दिलेलं आहे, त्यांचे गैरव्यवहार व्हायला नको. म्हणून तुम्ही तुकोबारा म्हणतात, इतर ओळी मांडण्यापेक्षा रामकृष्ण नामाची ओळ मांडा. महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जर रामकृष्ण नामाची ओळ मांडली तर त्याने काय होईल? त्याने होईल होळी पापा धुनी. 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 राम कृष्ण राम माती पावोली. राम कृष्ण राम माती पावोली. राम कृष्ण राम माती पावोली. राम कृष्ण देणे होईल होळी पापा धुनी. देणे होईल होळी पापा धुनी. त्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जर रामकृष्ण नामाची ओळ मांडली तर त्याने काय होईल? तुकोबाराय म्हणतात, काय होईल सांगू? तेने होईल होळी पापा धुनी.
तेने पापा होळी होईल, तेने पापा धुनी होईल. त्या रामकृष्ण नामाची ओळ म्हणण्याने तुमच्या पापाची होळी होईल. होळी होळी माहीत आहे ना, फाल्गुन पौर्णिमा. होळी होईल, होळीत पाप जळून भस्मसात होईल.